सोलापूर शहरातील जुना बोरामणी नाका चौकात आज सकाळी ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे वजीरुद्दीन अलाउद्दीन पटेल वय 36 आणि सैफन शेख फरीद पटेल वय 40 दोघेही राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर अशी आहेत। शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 रोजी सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडली। वजीरुद्दीन पटेल व सैफन पटेल हे MH13 BT 5822 या मोटरसायकलवरून जात होते। त्याचवेळी आरोपी सलीम इस्माईलचा भैरामगडी वय 35 राहणार सुटणार तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा कर्नाटक याने आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक MH04 JC 2910 या भरधाव वेगाने निष्काळजीपणाने चालवत मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली। धडकेत दुचाकीस्वार दोघे खाली पडले आणि ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने पोट, चेहरा व डोक्याला गंभीर दुखापत होऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला। मृत वजीरुद्दीन पटेल यांचे भाऊ शुकुर अलाउद्दीन पटेल वय 55 यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादीवरून ट्रक चालक सलीम भैरामगडी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 281, 106(1) व मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मस्के करत आहेत। या अपघातामुळे बोरामणी परिसरात शोककळा पसरली असून अपघाताची संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले जात आहे। सोलापूर हैदराबाद महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याने स्थानिक नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे। Now and press the bell icon. Never miss a